नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ते नोटिफिकेशन पूर्णपणे आलेलं आहे मित्रांनो. आजच आपण याचा सकाळी एक व्हिडिओ बनवला होता ज्या माध्यमातून ही अनाउन्समेंट करण्यात आली होती की ही जाहिरात आलेली आहे. आता मित्रांनो पूर्ण डिटेल मध्ये जाहिरात आलेली आहे, एक एक करून समजून घेऊ. महाराष्ट्र शासनाची कामगार विभागाची सरळ सेवा अंतर्गत एक भरती माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळामधील रिक्त पदांसाठी एक भरती आहे. त्याची पूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी आहे. एकूण पद 78. साधारण भरती प्रकार थेट मुलाखतीशिवाय म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवा. यामध्ये नेमकं काय काय आहे, विभाग कोणता आहे? महाराष्ट्र कामगार विभागांतर्गत विविध माथाडी मंडळे आणि सुरक्षा रक्षक मंडळ. एकूण रिक्त पद किती आहेत? 78 ग्रुप सी ची पद आहेत. निवड प्रक्रिया काय असणार आहे? फक्त एकच परीक्षा आहे, सगळ्यात महत्वाचं एकच परीक्षा, त्याच्यामधून सिलेक्शन. मग पद कोणते कोणते आहेत? निरीक्षक 62 पद आहेत, ज्यामध्ये 35,400 ते 1,12,000च्या आसपास सॅलरी जाते. 62 पदे. याच्यानंतर लेखापाल आहे, अकाउंटंट ज्याला म्हणतो आपण, साधारण याची श्रेणी सुद्धा 35,400 प्लस. लघु टंकलेखक, ज्युनियर क्लर्क ज्याला म्हणतो किंवा स्टेनो, 4 पद याचे आहेत. 25,500 पासून सॅलरी प्लस भत्ते. सो ओव्हरऑल अशा 3 पद आहेत. याबद्दल आधी पण आपण बघितलं होतं. ही एक महत्वाची गोष्ट मित्रांनो. जनरली जर आपण बघितलं, एज लिमिट जर म्हटलं तर 36च्या आसपास किंवा 30 पर्यंत जे एज लिमिट आहे, इथं मित्रांनो सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. इथे एज लिमिट बघा, किमान 19 वर्ष आणि मॅक्झिमम जर ओपन असेल तर अशा केसमध्ये 38 वर्षांपर्यंत तुम्हाला म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता. 38 इयर्स, बरोबर. या सोबत सोबत जर मी म्हटलं समजा मागासवर्गीय असाल, अनाथ असाल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल तर अशा केसमध्ये तुम्ही 43व्या वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता. दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल किंवा नोंदणीकृत माथाडी कामगार असेल तर अशा केसमध्ये 45 वर्ष ही एज लिमिट तुम्हाला या ठिकाणी आहे. आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी असेल तर 55 वर्षापर्यंत. वयाची गणना 11 जून 2024 या तारखेनुसार केली जाईल. म्हणजे तुमचं जे एज कॅल्क्युलेट केलं जाईल ते 11 जूनला तुमचं एज किती आहे त्यानुसार कन्सिडर केलं जाईल. स्वरूप काय असणार आहे? पहिला एक्झाम नेमकी कशा पद्धतीची असेल, काय काय नेमकं असणार आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक्झाम कोण घेणार आहे? तर कंडक्टिंग बॉडी TCS असणार आहे मित्रांनो. सरळ सेवा एक्झाम्स ज्या आहेत त्यामधली TCS ही बॉडी IBPS TCS पॅटर्न मधली, म्हणजेच आपल्याला साधारण याच्यामध्ये जर बघितलं MCQ वाले क्वेश्चन आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न ज्याला म्हणतो आपण, संगणकावर आधारित म्हणजेच CBT असणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. सोबत 100 प्रश्न आहे आणि 100 प्रश्नांसाठी 200 गुण आहे. एका प्रश्नाला 2 गुण तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. वेळ साधारण 2 तासांचा वेळ असणार आहे. 120 मिनिटांचा वेळ यासाठी तुम्हाला मिळतोय. माध्यम जर मी म्हटलं तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये हा पेपर उपलब्ध असणार आहे. याला म्हणतात बायलिंग्वियल. 2 भाषांमध्ये हा पेपर तुम्हाला अवेलेबल असेल. ठीक आहे. सो या पद्धतीचा आहे. आता येतो मूळ मुद्दा. एक्झाम मध्ये जे काही विचारलं जाणार आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे बघा. यामध्ये प्रोफेशनल नॉलेज सुद्धा ऍड करण्यात आलेलं आहे. मग प्रोफेशनल नॉलेज म्हणजे नेमकं काय बघा. हे 4 सब्जेक्ट आहेत जे रेग्युलर आपले आहेत ते. मग यामध्ये साधारण मराठी भाषा 30 गुण, इंग्रजी भाषा 30 गुण, सामान्य क्षमता चाचणी ज्याला बुद्धिमत्ता म्हणतो आपण, तो आला 30 मार्कांसाठीचा, आणि सामान्य ज्ञान 30 गुण. म्हणजे साधारण जर मी म्हटलं समजा 30 30 30 30 साधारण 120 मार्क झाले, म्हणजे 60 क्वेश्चन झाले. एका प्रश्नाला किती? साधारण 2 मार्क आहे. त्या हिशोबाने जर मी म्हटलं तर 60 प्रश्न येतील आणि 60 प्रश्नांसाठी 60 क्वेश्चन्स असतील, ज्याच्यासाठी 120 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळतील. इकडे जर मी म्हटलं समजा 80 गुण म्हणजे 40 क्वेश्चन जे आहे ते साधारण कामगार, माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायदे ह्या विषयावरती आधारित असतील. हे विषय तुमचे मेरिटेड ठरवते. हा विषय सगळ्यात मोठा वेटेज आहे आणि 40% भाग जो आहे तो याचा आहे. म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा असणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, हा जो विषय, ह्या विषयाशी रिलेटेड मी म्हणेल विशेष तयारी तुम्हाला करावी लागेल. हे 4 सब्जेक्ट याच्यामध्ये आहे, जे 4 सब्जेक्ट तुमचे सगळे मिळून 60 म्हणजे 60% वेटेज त्याला आहे आणि हा एकटा आहे. मग याच्यात नेमकं सर का असणार, काय काय? साधारण जे कायदे आहेत बघा, ते आतापर्यंत जर मी म्हटलं, मी डिटेल नोटिफिकेशन मध्ये दाखवतो. नेमकं सिलेबस मध्ये काय काय आहे, याच्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. याचं डिटेल नोटिफिकेशन जे आहे मित्रांनो, ते आपल्या महासरल एज्युकेशन जे आपलं
टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेलं आहे. एकदा जस्ट तुम्ही बघून घ्या, तुम्हाला पण एक अंदाज त्यामधून डिटेलमध्ये येऊन जाईल. काय आहे बघा, सविस्तर माहिती याच्यामध्ये आहे. या पद्धतीचा साधारण अर्ज आजपासून सुरू होत आहेत आणि 11 जून पर्यंत असणार आहेत. मी डायरेक्टली सिलेबस वरती जातो, ज्या सिलेबस बद्दल आपण बोलत होतो. फीस साधारण 1,000 रुपये अमागास म्हणजे आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी 1,000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फीस असणार आहे. ठीक आहे? आता येऊ आपण इथे सिलेबस. हा आहे बघा सिलेबस. मग जर मी म्हटलं समजा काय काय आहे याच्यामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषा आहे, पूर्ण मराठी भाषा. साधारण मराठी भाषेसाठी जर मी म्हटलं समजा तर काय काय, मराठी भाषेसाठी 15 प्रश्न असणार आहे, ज्याच्याबद्दल 30 गुण मिळणार आहे. इंग्रजी भाषा जी आहे याला पण 15, बुद्धिमापन चाचणी याला पण 15 क्वेश्चन विचारले जातील 30 मार्कांसाठी. सामान्य ज्ञान मध्ये नेमकं काय काय आहे ते बघून घ्या. इतिहास आहे, भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेनंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अंकगणित. हा वाला जनरल जो पार्ट आहे तो याच्यामध्ये साधारण सामान्य ज्ञान मध्ये विचारला जाईल 30 मार्कांसाठीचा. सर 15 प्रश्न येणार आहे, कुणाकुणाचे किती प्रश्न येतील सांगता येत नाही, कमी जास्त प्रश्न होऊ शकतात. एखादाचा आला तर अंकगणिताचा येईल, सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास वगैरे याचा जास्तीत जास्त येऊ शकतो. आता महत्वाचा विषय आहे इथे अधिनियम, लॉ. विविध कामगार कायदे, कामगारांचे जे कायदे आहेत, महाराष्ट्रीय खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार या नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. हा वाला म्हणजे 2 अधिनियम, 2 कायदे आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकायचे आहे आणि ज्याच्यासाठी साधारण आपल्याला 40 प्रश्न म्हणजे 80 गुणांसाठी विचारले जाणार आहे. ठीक आहे. तो यासाठी सुद्धा मित्रांनो लवकरच काय करता येऊ शकतं, सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल होईल. सोबत सोबत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल असेल, सोबत आपलं युट्यूब असेल, याला अटॅच राहा. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये याची माहिती अजून मिळेल. त्यानंतर मेरिट लिस्ट बद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या आहे. हा लक्षात आला पहिला. अंतिम निकाल व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे, ऑप्टिंग आउट, हे 1 नंबर काम केलंय बघा. याच्यावरती अजून एक व्हिडिओ तो सध्याचा चालू आहे, चर्चेत आहे. ऑप्टिंग आउट ही मेथड ते भंगार अधिकारी, त्याच्यानंतर भिकारी अधिकारी वगैरे असे म्हणणारे बरेचसे व्हिडिओ आहेत. सध्या 8 लाख रुपयांची मागणी करतायत ते. आणि कशासाठी 8 लाख रुपयांची मागणी करते? ऑप्टिंग आउट करण्यासाठी, ही जागा मी सोडून देतो याच्यासाठी. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या इकडे यांनी खरंच लई भारी काम केलं. यांनी हे 1 नंबर काम केलंय. यांनी डायरेक्ट याच्यामध्ये म्हणजे जसं की समजा म्हटलं एक पर्सन आहे, तिन्ही पोस्टला अप्लाय करतोय, साधारण एनी ग्रॅज्युएट आहे आणि टायपिंग पण झालेलं आहे. तर असा पर्सन हा तिन्ही पोस्टसाठी इलिजिबल आहे, तिन्ही पोस्टला तो अप्लाय करू शकतो. अशा केसमध्ये जर सिलेक्शन झालं तर त्याला एकच कोणतं तरी निवडता येईल. असं याच्यामध्ये प्रथम संकेतस्थळावर जी गुणवत्ता यादी असेल त्यामध्ये पहिलं त्याला पद एकच निवडावं लागेल, एकच निवडता येईल असं यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर जर मी म्हटलं समजा पुढे, मग या कायद्यांमध्ये नेमकं काय काय येतं, कोणते 2 कायदे आहे कामगारांच्या वेलफेअर मधले ते आपण या ठिकाणी बघितले. परीक्षा आणि सत्रे वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये पेपर्स घेतले जातील. आता साहजिक आहे, पेपर जर अप्लाय करणारे भरपूर असतील आणि जास्त शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे, म्हणून इथं नॉर्मलायझेशन हे कंपल्सरी होईल. ज्या पद्धतीचा स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला लागतो, लाईक एखादा पेपर तुम्हाला लई सोपा आला असेल एखाद्या शिफ्टला, दुसऱ्या शिफ्टला लई अवघड आला असेल, तर मग तिथं तुमची जी मार्किंग स्कीम आहे ती कुठेतरी चेंज होते. गुणवत्ता यादी किमान 45 गुण, आपल्याला 45% गुण आपल्याला असणे आवश्यक आहे, म्हणजे 90 गुण मिळवणे अनिवार्य आहे. 90 मिनिमम मार्क्स तुमचे असले पाहिजे, म्हणजे 45 क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजे. त्यानंतर थेट गुणवत्ता यादी आणि कागदपत्र पडताळणी, म्हणजे सोपं आहे ना. चलो, महत्वाच्या तारखा 13 मे पासून अर्ज सुरू होत आहेत, 11 जून पर्यंत शेवटची डेट आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी हे अनाथ, दिव्यांग सगळ्यांसाठी 900 रुपये फीस आहे. तर याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील, अप्लाय करत असताना फॉर्म कसा भरायचा काय त्याचा पण व्हिडिओ येईल. सध्या आपल्याला अप्लाय करत असताना काय काय लागणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा ओळख आणि वय, म्हणजे SSC प्रमाणपत्र आणि वयाचा पुरावा. ठीक आहे, आधार कार्ड चालेल. शैक्षणिक पुरावा 10वी पर्यंतचा, जर तुम्ही म्हटलं समजा
10वी पर्यंतचं असेल, 12वीचं असेल, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचं मार्कशीट असेल किंवा डिग्री सर्टिफिकेट असेल चालेल. ज्यांना ज्यांना टंकलेखक म्हणून अप्लाय करायचं आहे अशा लोकांसाठी टंकलेखन आणि MSCIT प्रमाणपत्र जर लागू असेल तर. MSCIT प्रमाणपत्र कंपल्सरी आहे का काही पोस्टसाठी, म्हणजे जसं की टंकलेखकसाठी आहे, काही ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तर ते लागेल. अनुभव प्रमाणपत्र लेखापाल पदासाठी 3 वर्षांचा अनुभवाचा पुरावा लागणार आहे. लेखापाल जे आहे तिथं तुम्हाला कोणत्या पण ठिकाणचा एक्सपिरियन्स असेल तरी पण चालेल, 3 वर्षांचा अनुभव तुम्हाला लागणार आहे. सामाजिक प्रवर्ग, जात प्रमाणपत्र, त्यानंतर अधिवास, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल. साधारण साईज 50 KB ते 500 KBच्या वरती नसावी, PDF फॉर्मॅटमध्ये असावं. नॉन क्रिमिलियर म्हणजे तुम्हाला अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस वैध असणारे प्रमाणपत्र. ओबीसी सर्टिफिकेट बऱ्याच जणांचं एक्सपायर झालेलं असतं, ते अप्लाय करता येणार नाही. तुमचं 11 जून पर्यंत जेव्हा अप्लाय केलं जातंय त्या दिवसापर्यंत तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. विशेष आरक्षण, दिव्यांग, खेळाडू, माजी सैनिक, सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे. आता रिक्त भौगोलिक जागांची परिस्थिती, नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत, मी महत्वाचे काही मुद्दे त्याच्यातले काढले. या भागातल्या लोकांनी ते अप्लाय करायलाच पाहिजे. कोकण आणि मुंबई, बृहन्मुंबई आहे, वाशी आहे, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये नागपूर असेल, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी आणि नांदेड एवढ्या ठिकाणी मॅक्झिमम वॅकन्सीज ज्या आहेत त्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या मंडळानुसार आणि प्रवर्गानुसार जागांचे सविस्तर आरक्षण परिशिष्ट 1 ते 34 मध्ये पान क्रमांक 23 ते 39 पर्यंत उपलब्ध आहे. ते आपण तपासू शकतो. मग आता चेक करू किती म्हणलं, पेज नंबर 39, 29 ते 39. बघा ह्या सगळ्या जागा आहेत. या विभागानुसार जागा आहेत, कोणत्या कोणत्या जागा कोणत्या कोणत्या ठिकाणी किती आहेत. यांनी खरंच खूप चांगली जाहिरात दिली आहे. इथं स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला बघा, कशा बेसवरती काढणार आहे नॉर्मलायझेशन मार्कचे. या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. साधारण सुरक्षा रक्षक नवी मुंबईमध्ये जर मी म्हणलं समजा खुला प्रवर्ग जो आहे निरीक्षक पदाचे साधारण जर मी म्हणलं ओव्हरऑल पद 7 आहेत, त्यामध्ये आरक्षित वगैरे किती आहेत ते बघून घ्या एकदा. त्यानंतर लघु टंकलेखकसाठी साधारण एकच पद आहे. त्याच्यानंतर पुढे जर मी गेलो साधारण जर म्हटलं मला वाटतं अकाउंट साठी नाहीये पद त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला ओके, अकाउंट साठी नाहीये त्याच्यामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये साधारण म्हटलं मी तर 2 पद आहेत. त्याच्यानंतर मी म्हटलं पदसंख्या, एकूण जर पदसंख्या आपण बघितली तर असं प्रत्येक ठिकाणचं आहे. संभाजीनगरमध्ये म्हटलं तर 1 पद आहे, निरीक्षकाचं 1 पद. त्याच्यानंतर मी जर म्हटलं समजा एकच पद आहे. नागपूर जिल्हा म्हटलं तर 3 पद आहेत. त्याच्यानंतर सांगली म्हटलं तर 1 पद आहे. असे डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेले आहे. मी अजून एखादा व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे किती पद आहे आणि काय काय आहे ते सगळं सांगेल. ठीक आहे, तर या पद्धतीने आहे ओव्हरऑल या पद्धतीचं पूर्णच्या पूर्ण नोटिफिकेशन आहे. खूप चांगल्या पद्धतीने यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि खूप ट्रान्सपरन्सी असणार आहे मित्रांनो. म्हणजे ज्या पद्धतीने हे मेन्शन केलेलं आहे ईच अँड एव्हरी फॅक्ट, मी म्हणजे बरेचसे नोटिफिकेशन बघतो पण या नोटिफिकेशन मध्ये बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साधारण याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्यामुळं खरंच खूप भारी पद्धतीचं ही एक्झाम असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. त्यामुळं बिंदास्त सॉल्व्ह करायला द्यायला एक्झाम द्यायला काही हरकत नाही. ठीक आहे, फॉर्म भरून टाका. त्यानंतर मी म्हटलं समजा नावामध्ये बदल असेल, काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या. सगळ्यात पहिल्यांदा नावात जर बदल असेल तर अशा केसमध्ये काय करायचंय सर. नावात बदल असल्यास उदाहरणार्थ लग्नानंतरचं नाव बदललंय, विवाह नोंदणी दाखला किंवा गॅझेट अपलोड करणं बंधनकारक आहे. तर नावात बदल असेल, हे विशेष करून फिमेल लोकांसाठी होतं. अजून तरी ती पद्धती आली नाही की मुलांनी नाव चेंज करायचंय. पण मुलींसाठी जर मी म्हणलं समजा लग्नानंतर नाव बदलतं, डॉक्युमेंटवरती असलेलं नाव हे 2 नाव एकच आहे, याच्यासाठी गॅझेट अपलोड करावं लागेल किंवा विवाह नोंदणी दाखला, मॅरेज सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण, ते अपलोड करावं लागेल.
एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र फी भरावी लागणार आहे. चुकीची माहिती, अर्जात दिलेली माहिती आणि मूळ कागदपत्रे यात तफावत आढळल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे तेच अपलोड करायचे. चुकीची माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकत, तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल. सुवर्ण संधी गमावू नका. आपली पात्रता तपासा, PDF कागदपत्रे तयार ठेवा. अंतिम तारखेची वाट पाहू नका. आताच लवकरात लवकर जाऊन अप्लाय करून टाका. ठीक आहे. आणि ह्या सोबत आपल्या ॲपवरती महासरल एज्युकेशन वरती याची बॅच सुद्धा आहे. ती बॅच सुद्धा घेऊन टाका. बॅच नेमकी काय काय आहे, बॅच मध्ये नेमकं काय काय असणार आहे, सगळे विषय आहेत. कायद्याबद्दलची फक्त अजून बॅच जी आहे ती लॉन्च केलेली नाही आहे. विथ कायदा म्हणजे कायदा अधिनियम जे आहे त्याची विथ बॅच आणि विदाऊट बॅच अशा दोन्ही बॅच तुम्हाला अवेलेबल होतील लवकरच. ती कायद्यावाली बॅच जी आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला त्यामध्ये ॲडेड सब्जेक्ट म्हणून दिली जाईल. सध्या बॅच मध्ये गेल्यानंतर, महासरल मध्ये गेल्यानंतर सर्वसमावेशक बॅच आहे बघा. त्या बॅच मध्ये म्हणजे नगर परिषद वगैरे सगळ्यांसाठी सेम बॅच. त्या बॅच मध्ये डिटेल सिलेबस आहे. एक नॉन टेक्निकल वाला पूर्ण पार्ट त्याच्यामध्ये कव्हर होईल. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये डिटेल तुम्हाला भेटून जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.